तुमच्या स्मार्टफोनवरती एखादा सिनेमा पाहावा असं तुमच्या मनात आलं आणि लगेच तो सिनेमा प्ले झाला तर तुम्हाला काय वाटेल? किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये तुम्हाला एखादा व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि तुमच्या मनात जसे विचार येत आहेत तसा तो व्हिडिओ एडिट होऊ लागला तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? हे सगळं तुम्हाला एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटत असेल तर हा रिपोर्ट बघा, कारण हे स्वप्न आता सत्यात उतरलंय. हा लॅपटॉप वापरायचा असेल तर तुम्ही तो कसा वापरा? त्यासाठी एकतर तुम्हाला माऊस वापरावा लागेल किंवा कीबोर्ड वापरावा लागेल किंवा टचस्क्रीन सुविधेचा वापर करावा लागेल. पण यापैकी काहीही न करता तुम्ही लॅपटॉप वापरू शकता असं सांगितलं तर तुमचा कदाचित त्यावर विश्वास बसणार नाही. तुम्हाला वाटेल ही मस्करी आहे, पण ही मस्करी नाही, मस्कची कमाल आहे. तर ही किमया केली आहे एलॉन मस्क यांच्या न्यूरालिंक या स्टार्टअपनं. न्यूरालिंकनं मानवी मेंदूत चिप बसवण्याचा प्रयोग यशस्वी केल्याचं मस्क यांनी एक्स पोस्ट करून जाहीर केलंय. यासाठी रविवारी एका व्यक्तीच्या मेंदूत चिप बसवण्यात आली आहे. त्या व्यक्तीच्या तब्येतीत आता सुधारणा होत असल्याचं मस्क यांनी म्हटलंय. हा प्रयोग नेमका काय आहे समजून घेऊया. हे तंत्रज्ञान माणसाच्या मेंदूत तयार होणाऱ्या विचारांचा आधार घेतं. मेंदूतील विचार हीच कॉम्प्युटरला दिलेली ऑर्डर ठरते. त्यासाठी व्यक्तीच्या मेंदूत एक चिप बसवली जाते. या प्रॉडक्टला टेलिपॅथी असं नाव देण्यात आलंय. वायरलेस ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस या टेक्निकवर ही चिप काम करते. या चिपमुळं फक्त मेंदूचा उपयोग करून युजर्सना कॉम्प्युटर, स्मार्टफोन यासारखी उपकरणं हाताळता येऊ शकतात. विशेषतः दिव्यांग व्यक्तींना या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो. कॉम्प्युटरवर एखादी फाईल ओपन करण्याचा फक्त विचार केला की ती फाईल ओपन होईल. जी कामं सध्या क्लिक किंवा टचच्या वापरानं होतात ती सगळी कामं या टेलिपॅथी नावाच्या तंत्रज्ञानामुळे करता येणार आहेत. 2030 पर्यंत 22,000 लोकांच्या मेंदूत ही चिप बसवण्याचा कंपनीचा मनोदय आहे. आज स्टीफन हॉकिंग असते तर या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी काय कमाल केली असती याचा विचार करा असं मस्क यांनी म्हटलंय. 2016 साली न्यूरालिंक कंपनीची स्थापना झाली होती. या कंपनीनं 8 वर्षातच हा ऐतिहासिक प्रयोग यशस्वी केलाय. मनात आणलं तर काहीही होऊ शकतं असं सांगितलं जातं. आता टेक्नॉलॉजीच्या वापराबाबतही ही म्हण तंतोतंत खरी ठरणारी आहे. अमोल जोशी, पुढारी न्यूज, मुंबई.